तिकडे नागपूरच्या बाजार गावात मोठा स्फोट झालाय। सोलार एक्सप्लोजिव्ह मध्ये मध्यरात्री हा स्फोट झालाय। यात एकाचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी आहेत। आरडीएक्सची निर्मिती करणाऱ्या प्लांट मध्ये हा स्फोट झालेला आहे। नागपूर जिल्ह्यातल्या बाजारगाव जवळच्या सोलार एक्सप्लोजिव्ह या कंपनीत काल मध्यरात्री 12:30 वाजताच्या सुमारास झालेल्या या भीषण स्फोट झाला। या स्फोटामध्ये एक कामगाराचा मृत्यू झालाय तर 17 कामगार जखमी असल्याची माहिती मिळते आहे। या सर्व जखमींना नागपूरच्या विविध खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। दरम्यान 4 जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती कळते आहे। नागपूरपासून अमरावती महामार्गावरती सुमारे 40 किलोमीटर अंतरावर बाजारगाव नावाचं ठिकाण आहे, जिथे आपण पाहू शकतो सोलर एक्सप्लोजिव्हचं हे एक मोठा कारखान्याचा परिसर आहे। इथे संरक्षण विषयक उत्पादनं जसं ड्रोन आणि आरडीएक्स अशा सगळ्या विस्फोटकांचे आणि व्यावसायिक विस्फोटकांचं उत्पादन केलं जातं। बुधवारी मध्यरात्रीनंतर इथे एक मोठा स्फोट झाला। स्फोट होण्याच्या आधी एका युनिटमधून धूर निघू लागल्यामुळे तेथील जे कामगार होते ते बाहेर पडले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी वाचली। आणि त्यानंतर काही वेळाने धूर निघाल्यानंतर काही वेळाने तिथे विस्फोट झाला आणि त्या विस्फोटामुळे तेथील जो मलबा होता तो मलबा आणि कित्येक अशा गोष्टी या बाहेर कित्येक अंतरावर येऊन पडल्या आणि जवळच्याच प्रयोगशाळेमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराने तो जेव्हा बाहेर पडला असता त्याच्या डोक्याला मलब्याचा मार लागला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला। आतापर्यंत मृत्यूचा आकडा फक्त एकच आहे असं सांगितलं जात आहे। सुमारे 15 कामगारांना तिथून बाहेर काढण्यात आलं। त्यांना भाजल्याच्या जखमा आहेत, त्यापैकी 3 ते 5 जण गंभीर आहेत। त्यांना नागपूरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। गेल्या 2 वर्षातील ही दुसरी घटना आहे आणि नागपूर जिल्हा आणि त्याच्या आजूबाजूला जे काही विस्फोटक निर्मितीचे कारखाने आहेत, ते जे मग ऑर्डनन्स फॅक्टरीचे सरकारी कारखाने असतील किंवा खाजगी कारखाने असतील, तेथील सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आलेला आहे। तिथे सुरक्षाविषयक नियमांची कितपत काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते हा प्रश्नसुद्धा आता पुन्हा समोर आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।